सांभाळिले संते भय निरसले खंते कृत्य कृत्य झालं इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते तुका मने काळ आता करून शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपद्या जय जय संस विद्यात्मरूपा देवतुचि गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्ती दासो अवधार रिजोजे महायोग पीठे तटभिम्मरथं वरं पुंडलिकाय धातो समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्म लिगं भजे बाबाजी सद्गुरुदास तुका जयंती केल्या स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार आता वीरजीचा मुलगा धन्य ती माई नाव तिचे जिजाई त्या शिवरायांच्या आई सद्गुणांचे खान अंगित मातेच्या दडले त्याच दुर्गुणांचे साबणे माझ्या शिवबावर पडले थेंब थेंब रक्तांची आठवण येते आम्हाला राज कधीच विसरणार नाही नमन करण्यात मस्तक हे पाया Thank you.
पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भव्य सुभटा शिवभोळ चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाजवता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम जलमालो त्याचे आधी फल झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंदे विढाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदने जगद्गुरु वैराग्याचे मुकुट म्हणजे होतीनिवासी महाराष्ट्रभूषण तुकोपर्यंत चार चरणाचा साधा सरळ सोपा आम्ही सगळ्यांनी 2 वेळेस म्हटला तुम्हाला पाठ झालाय असा अभंग अभंग तुकोबरेचा आहे तुकोबरेच्या गाथ्यातील आहे 4 चरणाचा आहे सगळ्यांच्या पाठांतरातील आहे आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे सांगतात अरे बाबा रे तू ज्यासाठी जन्माला आलास ते कर या जन्माचं सोनं कर जन्म कुठेतरी सार्थक कर एका साधकानं प्रश्न विचारला पार्डीकर जगद्गुरु तुकोबरे आम्हालाही आमचा जन्म सोन्याचा करायचा आहे आम्हालाही आमचा जन्म सार्थक घालायचा आहे याकरता काय करावं लागल तर तुकोबरे सांगतात याकरता संतांच्या सानिध्यात यावं लागेल तुम्ही हे सांभाळलेले संती महाराज आम्ही जर संतांच्या सानिध्यात आलो तुमचं भय निघून जाईल भय निरसले खंती महाराज आता आम्ही संतांच्या सानिध्यात आलोय आमचं भयही निघून गेलंय आता आमचा जन्म सोन्याचा होईल का तुकोबरे म्हणता होईल तुमची इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंते महाराज आम्ही संतांच्या सानिध्यात आलो आमची इच्छा ही पूर्ण झाली आता पुढं तुकोबरे सांगतात आता काळ जरी येत असेल तरी तुमचं काहीच करू शकणार नाही तो का म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा कसा परिहार म्हणजे असं दरवर्षी प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा मला वाटतं या सप्त्याला 17 वर्ष पूर्ण झाले 17 वर्षापासून गावकऱ्यांनी हा सप्ताह टिकवला हे गावचं वैभव आहे आमची मिरासी मंडळी तुमचे घर भीमा तिरे सप्ताह म्हणजे तुमच्या पार्टीचं भूषण आहे विढाल कथा श्रवण करताय ते हरिभक्त पारायण आमचे परम मित्र असणारे गोविंद महाराज मुंडे यांच्या अमृत अशा वाणीतून तुम्ही 3 दिवस झालं कथा श्रवण करताय गोड असं नियोजन आहे खरं सांगतो पार्डीकर तुमचं गावाचं नाव ऐकलं होतं पण येण्याचा योग आला नव्हता आज आला एकदम नंबरी गाव आहे काय ते मंडप काय ती सिस्टीम काय ते मृदंगाचार्य काय ते गायक सगळं ओके विढाल मृदंगाचार्य मृदंग महामेरू आपल्या भागाचं भूषण आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे असं आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे परम स्नेही परम आदरणीय दादाराव महाराज वापटीकर आताच तुमची फोटो बघितली होती यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मृदंगाचार्य सुंदर असे दुसरे मृदंगाचार्य गावातीलच आपल्या गावातील आपल्याच मुलाला तुम्ही चान्स दिलाय
याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. तर जोरदार टाळ्या वाजवते. मूर्ती एवढीशीच आहे माझ्यासारखीच. माझ्या एवढंच आहे ते. मी जरा वयाने पण बॉडीमध्ये मी तर कोण्या गावात गेलं तर ओळखूच येत नाही. एका गावात असंच कीर्तनाला गेलो. यांच्या डिग्रसलाच पहिल्या वर्षी कीर्तनाला गेलो. गाडीतून उतरलो. आयोजक आणि मला म्हणायला लागले गुंद्रिया महाराज कुठं तर ओळखूच येत नाही का. मी जर असा बमक्या चोपदारासारखा असला ना चोपदार मला लई आवडला. स्वभाव आहे तसा डोळे आले मला भेटले बोलले आणि महाराज चोपदार आहे पण गावात कुठं आहे बाहेर जात नाही. एक गोष्ट सांगू का, गायकाला मान नाहीये, कीर्तन करायला मान नाही, कथा करायला मान नाही, मृदंगाच्या मान नाही. खरा मान असतो तो चोपदाराला. आज ही माझ्या ज्ञानोबरायची जगद्गुरु तुकोबरायचा पायी दिंडी सोहळा निघते आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये लाखो दिंडी असतात आणि त्या दिंडी मधल्या नुसत्या राजा भाऊ चोपदारांना असा भालावर करू द्या. जाग्यावर दिंड्या सगळ्या थांबतात आणि ताकद त्या चोपदाराच्या आहे. कोण असे गायनाचार्य. काल परवाच दिग्रसला भेट झाली. आमचे मित्र आहेत, परम स्नेही, वसमत तालुक्याचं भूषण गोड असं गायन करतात आदरणीय कामाजी महाराज. त्यांचं एक जोरदार टाळ्या वाजवायचा. त्याचबरोबर गोड असे आपल्याच भागाचं भूषण आमचे तोंडीचे शिवाजी महाराज असतील. त्याचबरोबर आता संभाजी महाराज आहे. आता सगळे जण बघा आमच्या गावातील महाराज आता त्यांची चहा घेताना माधव महाराज आहेत. आता सगळे जण आहे टोपीवाले फेट्यावाले बाबा. सेम मारुतराव महाराज दिसायला तुम्ही. सेम मारुतराव हा फेटा म्हणलं की मारुतराव महाराज आठवतात. महाराज असे विनेकरी बाबा आहेत आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते आमचे परम स्नेही परमादरणीय आमच्या गावाच्या शेजारचे जावाई म्हणजे शिवजावाई असे जगनराव पाटील आणि समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं आलो. पण ज्यांनी फोन केला, ज्यांनी नाव सुचवलं ते ताई साहेबांना माझं कीर्तन माहेरामध्ये ऐकलं होतं आणि माहेरच्या माणसाचं कीर्तन सासरी ठेवायला आनंद वाटते. ताईनं दाजीला सांगितलं की आपल्या शेजारचे महाराज बोलवलं. गावकऱ्यांच्या विनंतीला मानून समस्त गावकऱ्याच्या या सप्त्याला गोड असं नियोजन आहे. माझ्याकडे 1 तास उरला गोड असं नियोजन आहे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे परिसरातून आलेले दांडेगाव असेल, बंजारी डिग्रस असेल, पारडी असेल, समस्त परिसरातून आले या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. गोड असं नियोजन आहे. कीर्तन नेमकं कीर्तन म्हणजे काय पार्टीकर? कीर्तन म्हणजे तमाशा आहे, कीर्तन म्हणजे ऑर्केस्ट्रा आहे की कीर्तन म्हणजे दिल बैलाने वाली बात? नेमकं कीर्तन काय? कीर्तन शब्दाची व्याख्या आम्हाला नाही कळली महाराज. नेमकं कीर्तन म्हणजे काय का? कीर अधिक तण, कीर प्लस तण. कीर म्हणजे अज्ञान रूपी तण जे आपल्या डोक्यात उगवले इथं हे साफ घेण्याचं साधन म्हणजे कीर्तन. देवाचा आणि आपला संबंध काय? हा संबंध त्या ठिकाणी जोडला जातो, हा संबंध त्या ठिकाणी मांडला जातो. कामाजी महाराज त्याला म्हणतात कीर्तन. कीर्तन कसं हो? कीर्तन चांग कीर्तन चांग काय करावं लागेल? संतांच्या सानिध्यात यावं लागेल. पोरं असं काहीतरी करा. पारणीकर
जगानं नाव घ्यावं असं काहीतरी करा, समाजानं नाव घ्यावं असं काहीतरी करा, देशानं नाव घ्यावं असं काहीतरी करून जा, जाताना देशानं रडावं असं काहीतरी करून जा, जाताना समाजानं रडावं. महाराज, कोणासाठी समाज रडला, कोणासाठी देश रडला, एखादं उदाहरण घेऊन सांगा. कोण उदाहरण सांगतो पोरांनो? दीड दोन महिन्याखाली एका एकरच्या धन्याचं नाव कोणाला माहित नव्हतं. बरोबर. 2-3 महिन्याखाली एका एकरच्या धन्याचं नाव कोणाला माहित नव्हतं. असं काहीतरी त्यांनी केलं. गावात कलेक्टरला तर यावंच लागलं, आमदाराला तर यावंच लागलं, मंत्र्याला तर यावंच लागलं, मुख्यमंत्र्याला तर यावंच लागलं, पण अख्खं मंत्र्यालय एका पठ्ठ्याने एका गावात बोलवलं. काय ते समाजाचं सोनं केलं तरांगे पाटलांनी. कॉम्प्लेटला फोटो आहे. महाराज, आम्हाला ही आमच्या जन्माचं सोनं करायचंय. आमच्या जन्माचं सोनं होईल का? बरे म्हणतात होईल. कसं होईल आमच्या जन्माचं सोनं? उदाहरण देऊन सांगा, कोणाच्या जन्माचं सोनं झालं? पारडीकर, असं काहीतरी करा, देशानं रडावं. कोणासाठी देश रडला? ऐका उदाहरण. कोर्टामधून जेज आवाज देतो, जेज उद्या सकाळी ठीक 8 वाजता या देशासाठी अहोरात्र मेहनत घेणारे, या देशासाठी रात्राचा दिवस करणारे, या देशासाठी अहोरात्र रडणारे भगतसिंगांना फासावर देण्यात येईल. भगतसिंगांना अख्खा देश रडायला लागला. दादा, देश तर रडतोयच पारडीकर, यात काहीच नवल नाही. पण जो आवाज देतोय कोर्टामधून, तो सुद्धा रडायला लागतो. तो तर रडलाच. उद्याचा दिवस उजळलाय. जन्माचं सोनं कोणी केलं? उद्याचा दिवस उजळलाय. अगदी 7:30 वाजलेत. 7:30 वाजता जलर घराच्या बाहेर निघतो. जलर, त्या जलरच्या डोळ्यातून पाणी येतं. जलरची बायको हळूच जलरला पाहते. जलरला म्हणते, जलरजी, तुमच्या डोळ्यात पाणी. जलर म्हणतो, अगं, माझ्या हातून एक पाप होणार आहे, मी आज एक पाप करणार आहे. जलरची बायको म्हणते, अहो, कुठलं पाप करणार आहे? कुठलं? जलर म्हणतो, अगं, माझ्या हातून आज भगतसिंगांना फासावर देण्यात येईल. माझ्या हातून पाप होणार आहे, माझ्या हातून पाप. जलरची बायको जलरला म्हणते, अहो, उघडा डोळे, तुमचं ते कर्तव्य आहे, तुमची ती ड्युटी आहे, तुमचा तो अधिकार आहे, तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जन्माचं सोनं कोणी केलं? पुसा डोळे. जेलरनं डोळे पुसावेत. जेलमध्ये जावं, जेलमध्ये, गाभाऱ्यात जावं, गाभाऱ्यात. अगदी 20 मिनिटं बाकी आहेत. आणि जलरनं दुरूनच भगतसिंगांकडे पाहावं. परत त्या जलरच्या डोळ्यातून मामा ढसाढसा पाणी यावं. ढसाढसा रडावं जलरनं. का रडावं? 20 मिनिटात फासावर देणार होते. 20 मिनिटात जलरनं रडावं. का रडावं? 20 मिनिटात जायचंय. भगतसिंग काय करत असतील रे पोरं? असंच एका गावात विचारलं, काय करत असतील? एक पोरग उठलं, मला म्हणलं, हे उंदऱ्या कीर्तन करा. म्हटलं, करणार घरी मर, बसू दे. पोरं काय बोलतील सांगता येत नाही. एक पोरगा असंच माझ्या कीर्तनात उठलं, मला म्हणलं, हो महाराज, 2 तास तुम्हीच बोलायले. म्हटलं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं, विचार. तो म्हटलं, महाराज, तुम्हाला जर नाही आलं तर? म्हटलं, काय करू बाळा? म्हटलं, नाही आलं तर मला 200 रुपये द्यावं लागतील. म्हटलं, मी म्हटलं, देईल, विचार. मला वाटलं सोपा प्रश्न विचारल, माझे 200 वाजतील. ते पोरगा म्हणला, महाराज, माझा असा प्रश्न आहे, गेला आला नाही, उभा बसला नाही, मला घाम आला मामा. मी म्हटलं, बाळा, मला माहित नाही, तूच सांग. ते म्हटलं, सांगतो, 200 रुपये द्या. मी दिले 200. म्हणजे सांग ना. ते म्हटलं, किती सोपं आहे, तुका गेला आला नाही, विठ्ठल उभा बसला नाही. परत उठलं ते पोरग परत म्हणायला लागलो, महाराज, अजून एक विचारू का? तुझ्या पाया पडतो येत नाही मला. 200 तूच घे, तूच सांग. ते पोरग म्हणलं, महाराज, दुसरा प्रश्न असा आहे, माणूस एका पायावर कधी उभा राहतो? त्या पाया पडतो येत नाही, तूच सांग. ते पोरग म्हटलं, किती सोपं आहे, पॅन्ट घालताना बोलत सांगते. 20 मिनिटात जायचंय. भगतसिंग काय करत असतील पुढं? जेवत असतील? अजिबात जेवत नव्हते. भगतसिंगजी व्यायाम करत होते, व्यायाम. मग 20 मिनिटात जायचंय. व्यायाम करायची गरज काय? पारडीकर, ते जाणार आहे. कामाजी महाराजाला कोणतरी खाणार आहे.
जसे तसे काळोबा हे जाणार आहे. हे नासकय कुचकय तोडकय मोडकय एकदाच मिळालंय जाणार आहे. याला व्यायाम करायची गरज काय? भगतसिंग व्यायाम करत होते. जन्माचं सोनं कोणी केलं? जलन जावं. भगतसिंगांना म्हणावं, भगतसिंगजी आपको थोडी ही देर में, थोड्याच वेळात. ते हिंदी मध्ये बोलत होते. मला हिंदी जमत नाही. जे जमत नाही तिथे वळवळ करू नये. वळवळच करू नये. गायन जमत नाही, वळवळ करू नये. पण मला कोठे वळवळ करायची? मला इमानदारीने हिंदी जमत नाही. एका दिवशी असं झालं, मी असं घरासमोर थांबलो. माझ्या घरासमोर एक 4 व्हीलर आली नांदेड नागपूर रोडला. आणि त्या 4 व्हीलरवर नाव होतं जय महाराष्ट्र. आणि त्याच्यातून एक माणूस उतरला. मला म्हणायला लागला, ओ महाराज जी हमको उधर नागपूर जाने का, कैसा जाने का? मी त्याच्याकडे पाहिलं. गाडीवर तर नाव महाराष्ट्र दिसाले आणि मला हिंदीत हाणाले. त्याला मी त्याच्या भाषेत उत्तर दिलं. त्याला म्हणलं, तुम ऐसा करो, तुम ऐसा सरळ जाओ, फिर थोडा इकडे कलो, फिर इकडे कलो, फिर नीट जाओ, उधर नागपूर लागेगा. त्यानं 2 मिनिटं माझ्याकडे पाहिजे. मला म्हणलं, हो महाराज मराठीत बोला की मराठीत? पहिल्यांदा तुला खिकडे पिंपा ज्ञानोबराईने मराठी भाषेचं कौतुक केलं. माझ्या अभिमान पाहिजे. भगत सिंग आपको थोडी ही देर में जाणार आहे. तुम्ही थोड्याच वेळात जाणार आहे. तुमची राख होणार आहे. तुमच्यावर गौऱ्या टाकल्या जातील, पेट्रोल टाकलं जाईल. हे शरीर तुमचं जाणार आहे. तुम्ही व्यायाम करता. काय व्यायाम करता? ऐका बरं, जन्माचं सोनं केलं. काय करता व्यायाम? भगत सिंगांना म्हणावं, जलन मला माहित आहे मी जाणार आहे, पण मी व्यायाम का करतो? ऐका नीट, ऐका पार्टी का. भगत सिंगांना म्हणावं, जलन माझी आई रोज सकाळी सकाळी उठते, स्नान करते, आंघोळ करते. आंघोळ झाल्याच्या नंतर माझी आई हातामध्ये प्लेट घेते, कटोरी घेते, अंगणात येते. अंगणात आणि समोरच्या झाडाचे फुलं तोडते. फुलं. जलन म्हणावं, भगतसिंगजी तुमच्या फुलं तोडायचं आणि तुमच्या आईचा आणि तुमच्या व्यायामचा प्रश्नच नाही ना. भगतसिंगांनी म्हणावं, जलन पुढे ऐका. माझी आई कटोरीतले आणलेले फुलं आज घरात येते. जन्माचं सोनं कोणी केलं? आज घरात येते, देवाच्या समोर बसते आणि देवपूजा करायला सुरुवात करते. देवपूजा. आणि आणलेले कटोरीतले फुलं देवाला वाहते. पण कोणते वाहते? त्याच्यातले जे टवटवीत फुल आहे तेच देवाला वाहते. सुकलेलं फुल फेकून देते. टवटवीत देवाला वाहते, सुकलेलं फुल फेकून देते. माझी आई देवभक्त आहे आणि मी देशभक्त आहे. या देशासाठी टवटवीतच गेलं पाहिजे, सुकलेलं जाता कामा नाही. मग आम्हाला ही जन्माचं सोनं करायचंय. कसं करायचंय? अभंगाचं पहिलं जन्म आले त्याचे हाताची अंगठी काढावं या दोघांना द्यावं. आणि माझ्या हातात अंगठीत नाही हो. आम्हालाही आमच्या जन्माचं सोनं करायचे होईल का? तो कोबऱ्या म्हणतात होईल. महाराज आम्ही जन्माचं सोनं नाही करू शकलो. जन्माचं सोनं कोणी केलं? एखादं उदाहरण देऊन सांगा. कुठल्या संतांनी जन्माचं सोनं कोणी केलं? उदाहरण द्या. ऐका. जन्माचं
सोनं कोणी केलं? एका नीच समाजात जन्माला आलेल्या, एका खालच्या समाजात जन्माला आलेल्या, एका वेश्याच्या पोटी जन्माला आलेल्या 16.5 वर्षाच्या पोरीनं महाराज जन्माचं सोनं केलं. कसं केलं उदाहरण देऊन सांगा. ऐका तरुण मंडळी. विढाल कसं तिच्या जन्माचं सोनं झालं. ऐका तरुण मंडळी. 16.5 वर्षाची पोरगी घराच्या बाहेर येते. घराच्या बाहेर पाहते प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ आहे, प्रत्येकाच्या घरावर तोरण आहे, प्रत्येकाच्या घरावर भगवा पताका आहे, प्रत्येकाच्या घरासमोर वारकरी भजन कीर्तन हरिपाठ करत. 16.5 वर्षाची पोरगी पाहते सिस्टीममध्ये आणि आत घरात जाते ना आईला म्हणते, आई ग, प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ आहे, आपल्या घरासमोर का नाही? प्रत्येकाच्या घरासमोर भगवा पताका आहे, आपल्या घरासमोर का नाही? प्रत्येकाच्या घरी वारकरी आहेत, आपल्या घरी का नाही? तर ती वेश्या म्हणते, बाई, मी एक वेश्या आहे आणि हा समाज आपल्याला तुच्छ मानतो, म्हणून आपल्या घरासमोर रांगोळ नाही, म्हणून आपल्या घरी भजन कीर्तन नाही. जन्माचं सोनं कोणी केलं? बरं ठीक आहे आई, नसू दे. त्या पोरीने म्हणावं, नसू दे, रांगोळ नसू दे, भगवा पताका नसू दे, वारकरी नसू दे, आपल्या अंगणातून जे आत्ता वारकरी चाललेत ते कुठं चालेल सांग, सांग मला. ती वेश्या म्हणते, बाई कानुपत्रा, अंगणातून जे वारकरी चाललेत ना ते पंढरपूरला चाललेत, पंढरपूरला. महाराज त्या पोरीने गप बसावं ना. ती पोरगी म्हणते, आई, पंढरपूरला नेमका आहे तरी कोण? पंढरपूर नेमका आहे तरी कसं? ती वेश्या म्हणते, बाई, पंढरपूरला विठू नावाचा पाटील आहे का माझी महाराज? त्या कानोपात्र्याने म्हणावं, दिसतो कसा जंबूया दीप माझे एक पंढरपूर गाव बाकी त्याला काहीच नाही. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. आई, पंढरपूरला नेमकं कोण आहे? त्या वेश्यानं म्हणावं, विठू नावाचा पाटील आहे. त्या पोरीने ऐकावं, आई, पाटील आहे म्हणतेस आणि तिथला पाटील दिसतो तरी कसा? मला त्या वेश्यानं सांगावं, कसा दिसतो? राजस
वेश्यानं म्हणावं बाई त्याच्याकडे पाहिल्या बरोबर पाजलिया वेदाला पाजलिया वेदाला त्याच्याकडे पाहिल्या बरोबर वेद लागते रे एवढा सुंदर आहे आवडे हे रूप सुंदर ते ध्यान आई एवढा सुंदर आहे तर म्हणाली आता त्या पोरीला अहंकाराला अहंकार त्या पोरीने म्हणावं आई माझ्यापेक्षा सुंदर आहे का तो वेश्याने म्हणावं बाई तुझ्यापेक्षा खूप सुंदर आहे त्या पोरीने म्हणावं आई माझ्यापेक्षा सुंदर नसलच अहंकाराला पार्टीकर तिला जरी अहंकाराला असला तरी जन्माचं सोनं तिनंच केलं अहंकाराला तू कोबऱ्या सांगतात अहंकाराचा वारा तिळ भरी जरी बोया अभिमान मेलो तो समान भारदेवा माणसाला अहंकार नसावा तिला अहंकाराला यायलाच पाहिजे सुंदर होती ती किती सुंदर होती मामा सांग का तरुण बरोबर किती सुंदर होती तिनं पान जरी खाल्लं आणि तोंडात जरी टाकलं तर तिच्या गालातून पान दिसायचं एवढं सुंदर होती आपल्या बायासारखी नव्हती एक डोळा हेकणार उदर को देखणार आपल्या बाया लाईट बंद केली तर दिसत एवढी सुंदर होती ती एवढी 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 तिला अभिमान आला तिला म्हणावं आई माझ्यापेक्षा सुंदर आहे का तो त्या वेश्यानं म्हणावं बाई तुझ्यापेक्षा खूप सुंदर आहे आई खरं माझ्यापेक्षा सुंदर आहे हो बाई तुझ्यापेक्षा सुंदर आहे मग कुठे येतो वेश्यानं सांगावं पंढरपुरात आहे जन्माचं सोनं केलं आई मी जाऊ का पंढरपुरात त्या वेश्यानं म्हणावं बाई ती दिंडी चली अंगणातून तिच्यात घुस पण जाय पण दिंडीमध्ये वारकरी तेच वारकरी आहे आजही इमानदार वारकरी इमानदार ते इमानदार वारकरी आजही दिंडीत काही काही लोक दिंडीला जातात असे खिचडी खात खात पोहे वाटू लागलं तर खिचडी फेकून देतात पोह्याच्या मागे जातात असे काही लोक काही काही दिंडीत नमुन्याची लोक आहेत रेनकोट घालतात आणि कोणी छत्री वाटू लागले की रेनकोट काढतात बॅग मध्ये घालतात भिजतात पण छत्रीच्या लाईन उभं राहतात असे नमुन्याचे लोक आहेत माझी गेल्या वर्षी पहिली वर्ष होती दिंडीचं गुरुवारी वेलवारीकर महाराजांच्या आशीर्वादानं माझ्या दिंडीमध्ये 200 माणसं होती बघा 80 बाया होत्या बाकीचे माणसं त्याच्यात 10 बाया मी अशा निवडून काढल्या ते 10 बाया नुसतं रांग कुठं लागली बघायची तिला देवाचं घेणदेण नाही हरिपाठाचं घेणदेण नाही फक्त रांग कुठे बघायच्या नेमकं आम्ही पुण्यातून बाहेर निघलो सासवड दिवे घाटात लागलो दिवे घाटाच्या थोडं पुढे गेलो तिथं भरपूर असं वाटतात बघा अशी भली मोठी रांग दिसली ती आमच्या बायाला 1.5 किलोमीटर समजायचं लांब रांग असली की मोठा आटम आहे त्या बायाने ती रांग बघितली माझी दिंडी सोडली त्या रांगेत जाऊन भरायल्या मी म्हटलं बाया चुकतील बिकतील म्हणून सगळी दिंडी थांबली मी त्या बायाला त्या पुढच्या आयटम पशी जायला 1 घंटा लागला बारीनं दमद एका घंट्यानं त्या आयटम पशी गेल्या तर तिथे निघलं कटिंगचं दुकान फुकट कटिंग आहे फुकट असते बाया म्हणले मी येलं म्हणले 1 घंटा मी कामाचा गेला मग करायची होईल का हो जन्माचं सोनं आमच्या होईल आजही वारकरी निष्ठावंत वारकरी काही काही दिंडीमध्ये कधी काही कोणी दिलेलं खाणार नाहीत काही काही लोक अन्न घेतात फेकून देतात पायाखाली कितीतरी अन्न नाश होते इमानदार वारकरी कुठे त्यांना फक्त एक लागतं मला वेळ लागले रे त्या पांडुरंगाचे आई जाऊ का ग दिंडीला जाऊ तर वेश्यानं म्हणावं जा बाई दिंडीत जा 16.5 वर्षाच्या पोरीनं दिंडीत घुसावं जन्माचं सोनं कोणी केलं आणि प्रत्येक वारकऱ्याला विचारावं का हो महाराज तुमचा देव सुंदर आहे का वारकऱ्याला म्हणावं हो बाई खूप सुंदर आहे माझ्यापेक्षा सुंदर आहे हो बाई तुझ्यापेक्षा सुंदर आहे कुठे आहे तुमचा देव एका वारकऱ्यानं म्हणावं बाई पुढचा मुक्काम पंढरपूर
ठीक आहे, बघतो तुमचा देव किती सुंदर आहे. पंढरपुरात यावं पार्टीकर, पंढरपुरात त्या पोरी दत्त घाटावर यावं. सकाळचे 4 वाजले 4 आणि 4 वाजताच कानोपात्रीने पंढरपुरात पाहावं. इकडं पाहावं वारकरी, इकडं पाहावं वारकरी, जिकडं पाहावं तिकडं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पाहावं. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये एकच शब्द, एकच पार्टीकर. आजही देशाच्या कान्याकोपऱ्यात कुठेही वारकरी असू द्या, कुठेही त्या वारकऱ्याच्या मुखामध्ये आजही सकाळी सकाळी एकच शब्द येतो पार्टीकर. कुठला शब्द येतो? उठ जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा भविचरणी सेवा माथा चुकवी व्यथा चिन्माचा
वर्षाच्या पोरीनं पाहा. प्रत्येकाच्या मुखात काकडा आहे, काकडा, आंधळा पांगळा मोका बैला जगजोगी गवळणी. 16.5 वर्षाच्या पोरीनं पाहावं आणि प्रत्येक वारकऱ्याला विचारावं का हो महाराज तुमचा देव सुंदर आहे? हो बाई सुंदर आहे. कुठे आहे तुमचा देव? एका वारकऱ्यानं म्हणावं बाई जी रांग लागलेली सही तुला गोपाळपुऱ्यात रांग तिथं उभं राह, जगाच्या मालकापाशी जाशील, जा उभं. 16.5 वर्षाच्या पोरीनं 2 किलोमीटर चलावं आणि इमानदारीनं गोपाळपुऱ्यात जाऊन रांगेला उभं राहावं. इमानदारीनं, तुमच्या आमच्यासारखं घुसू नाही. आम्ही पत्रातून तरी घुस, लाकडावून तरी उडी मार. याची ओळख काढ, त्याची देव सापडेल का हो? देव का कोठे भेटायला होता? वसमतच्या बाजारचा भाजीपाला म्हटला का? कुठे देव भेटतो का हो? कुठे? मनात भाव पाहिजे. एक गीतकार म्हणून गेला बघा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान, देव आशान बाबाचा नाही. देव बाबाजी देव आशान, देव आशान बाबाचा नाही. देव त्याकरता भाव पाहिजे, भाव. तो भाव माझ्या नामदेवरायामध्ये होता. नामदेवरायामध्ये नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवे. भाव पाहिजे. आमचा भाव नाही हो. आमचं सीझनवारी देव आहेत. आमची सीझनवारी पोरायची देव. गणपती आला की गणपती बाप्पा, दुर्गा देवी आली की दुर्गा माता. आमची सीझनवारी देव आहे. आमच्या महिला मंडळीचे आपापा हेंदरे शेंदरे, शेंदूर लावला की महिला मंडळीचा देव झाला. पण भक्ती तशी पाहिजे. नामदेवरायासारखी भक्ती पाहिजे. आता आठवण म्हणून सांगतो, पूर्व तुमच्याकडे ते नागपंचमी असते का रे? असते ना. नागपंचमीला ते असं नागोबाच्या वारुळावर दूध टाकतात, बरोबर आहे ना? आमच्या इकडल्या 4-5 बाया नागपंचमीच्या दिवशी मस्त नटून बिटून मस्त लगे साडी बिडी घालून मस्त मोगरा बिगरा लावून स्प्रे मी मारून मस्त भवाळ्या बिवाळ्या काढून मस्त मूळ बसले की काय भोळ्याला भवाळ्या बिवाळ्या काढून स्प्रे मी मारून मस्त लगे हातामध्ये प्लेट घेतलं, त्याच्यामध्ये पंजेपा ते दूध बीज असं मस्त ठेवून नागोबाला वारुळाला दूध पाजवायला जातात. तुमच्याकडे जातात ना? आईसाहेब जातात ना? आमच्या इकडे अशा बाया नागोबाला दूध पाजवायला अशा निघाल्या. गेले असं वारुळ असतं, त्या वारुळावरून दूध टाकू लागल्या. वारुळावर टाकतात ना दूध. आमच्या इकडल्या बाया अशा वरून दूध टाकू लागल्या नारळ त्या वारुळावर. अशा वरून दूध टाकायला सुरुवात केलं. खालचा नाग म्हणला तितक्या लांबून बाया आल्यात, नटून आल्यात, दूध घेऊन आल्यात, बिचाऱ्या वरून टाकायल्यात. त्यांना दर्शन द्यावं
एखादा असं भुसकुण्यावर आलं इमानदारीने सांगा एक तरी बाई जागेवर थांबल का हो? एकीचं पंजीपार तिकडं एकीची परत तिकडं दूध तिकडं बाई तिकडं वरच पेंडा त्याला पाजायचं दूध ही भक्ती आमची भक्ती सीझन पर्याय मनात भाव पाहिजे मनात भाव 16.5 वर्षाच्या कानोपात्रीनं इमानदारीने रांगेला लागावं जन्माचं सोनं कोणी केलं आणि प्रत्येक वारकऱ्याला विचारावं का हो महाराज तुमचा देव सुंदर आहे हो बाई सुंदर आहे कुठे आहे थोडं पुढं चल बाई जगाचा मालक दिसल 16.5 वर्षाच्या माझ्या कानोपात्रीनं पुढे चालावं गरुड खांबाच्या जवळ यावं वारकरी गरुड खांबाला आलिंगन घालत होते मिठी मारत होते मस्तक त्या गरुड खांबावर ठेवत होते त्या पोरीनं पाहावं म्हणावं हे का तुमचा देव वारकऱ्यानं म्हणावं नाही बाई हे देव नाही हे गरुड खांब आहे याला आलिंगन घालावं याला मिठी मारावी मोक्ष प्राप्त होतो छे याला आलिंगन नाही घालत याला दर्शन नाही घेत याच्यावर मस्तक नाही ठेवत मी सुंदर आहे तिला अहंकार आला तिनं दर्शन नाही घेतलं तिनं आलिंगन नाही घातलं तरी जन्माचं सोनं झालं तिच्या कसं का तुमचा देव कुठे एका वारकऱ्यानं म्हणावं बाई जरा पुढे जाय आणि नुसत्या टाचावर कर जगाचा मालक दिसल मला ठीक आहे माझ्यापेक्षा सुंदर आहे का तुमचं देव हो बाई सुंदर आहे 16.5 वर्षाच्या कानोपात्रीने जरा पुढे जावं जगाच्या मालकाच्या समोर यावं आणि नुसत्या अशा टाचावर कराव्या टाचा जगाच्या मालकाकडे पाहावं तर देव तिला कसा दिसावा हो सावळे प्रब्रह्म आवडल्या जीवा तिला देव कसा दिसला हो आणि माझा देव आहे कसा सावळा आहे माझा देव कसा आहे काळा तिनं म्हणावं छे काय म्हणावं बरोबर छे बायाचा फेवरेट डायलॉग येते किती भारीची साडी या घरी बायकोला नुसतं म्हणू द्या छे संपलं छे म्हणले की संपलं आणि नव्या नवऱ्यात एवढं वजन हाणतात माझ्या गुरुवऱ्याचं वाक्य कोणतीही नवी 2 महिने एवढं सुशिक्षित बोलते ती एवढी सुशिक्षित बाबा सांगूच नका आमच्या इकडे असं नसते माझी मम्मी असं करत होत नाही अय्या 2-3 महिन्याचा डायलॉग असते 2-4 महिन्याला घे खुरपाय जाईल म्हणून मला बच्चे इथे नुसता काळा आहे याचं दर्शन नाही घेत याला आलिंगन नाही घालत याला मिठी नाही मारत ऐका जन्माचं सोनं कोणी केलं कानोपात्रीने दर्शन नाही घेतलं देवाचं आलिंगन नाही घातलं देवाला मिठी नाही मारली देवाला तरी जन्माचं सोनं तिच्या झालं कसं झालं तिने नुसतं देवाकडे पाहावं आणि तिने म्हणावं इतक्या लांबून आलोय याचं दर्शन घेत नाही फक्त याला हात लावतो हात 16.5 वर्षाच्या कानोपात्रीनं जगाच्या मालकाच्या पायाला नुसतं बोट लावावं बोट जगाच्या मालकाच्या पायाला खड्डा पडावा काय अधिकार असेल तिचा काय अधिकार असेल जगाच्या मालकाच्या पायाला खड्डा कानोपात्रीच्या बोटानं पडावा आणि आजही जगाच्या मालकाच्या पायाला खड्डा आहे महाराज आजही तिला एवढा सुंदर देव लागावा एवढा आता मंदिरातच राहायला गेली मंदिरातच नाचायला लागली 16.5 वर्षाच्या कानोपात्रीच्या पायामध्ये घुंगर बांधले कामाचे मला हातामध्ये चिपड्या घेतल्यात आणि 16 वर्षाची माझी कानोपात्रा मंदिरात नाचायला लागली नाचाय मी म्हणत नाही तुकोबराय म्हणतात नाचायचं न कीर्तनात नाचा नाचू कीर्तनाचे रवी, नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे
कीर्तनात नाचा कीर्तनात. माझ्या गुरुवर्याचं वाक्य आहे, काय जिरवायची ना कीर्तनात जिरवा, हरिपाठात नाचा. पण या 2-4 वर्षामध्ये विचित्र प्रकार चालू आहे, विचित्र. पार्टिका हिंदूचे 2च पवित्र सण आहेत तरुणांना, 2च सण. एक नवरात्र आणि दुसरी उद्या 8 तारखेला आहे शिवरात्र. हिंदूचे पवित्र सण आहेत नवरात्र आणि शिवरात्र. पण नवरात्राला एक विचित्र प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये. हे कुठंतरी थांबला पाहिजे. कुठला प्रकार चालू आहे? नवरात्राला हातामध्ये एक लाकूड घेतात, या हातात एक लाकूड घेतात, या हातात एक लाकूड घेतात. लाकूड घेऊन काय खेळतात पूर्ण? ढेंगाची का? दांडिया, दांडिया, गरबा, अजून टिपऱ्या, कुठलं तरी गाणं लावतात. थोडा विकोड्या, ते कुठलं तरी गाणं लावतात. गाणं लागलं की पोर असे नसतात. पण केडा तो मडके जन के जाना नाचा. हिंदूचा पवित्र सण आहे, पण जरा धर्माचं भान ठेवून नाचा. प्रत्येक दुर्गादेवीच्या मंडळाला असा बोर्ड लावायचा, आमच्या दुर्गादेवी मंडळापाशी दांडिया होतील, गरबा होईल, टिपऱ्या होईल. त्या बोर्डावर लिहायचं जरूर होईल, पण जे पूर्ण कपडे घालून येतील त्यांनाच प्रवेश. त्या बोर्डावर लिहायचं, जे पूर्ण कपडे घालून येतील त्यांनाच दांडिया खेळायला प्रवेश, आणि जे अर्धे कपडे घालून येतील त्याला वल्या लिंबाच्या फोकानं हाणण्यात येईल. लाजा वाटल्या पाहिजे हो आम्हाला. विचित्र लोक पोरं आता कपडे घालायलेत, विचित्र. आमच्या काळामध्ये आम्ही पहिली दुसरीला असताना एवढ्या चड्ड्या होत्या आणि ते मागून फाटायचे, त्याला ठिगळे लावायच्या, मला ठिगळं लावायच्या, ठिगळं लावून आम्ही शाळेत जायच्या. पण आजकालचे पोरं चांगल्या पॅन्टी फाडायलेत. मी एका पोराला विचारलं का फाडून घालायला, ते म्हणलं फॅशन आहे. मी म्हणलं भोंगळं आहे, फॅशन आहे. रविवारी भोंगळं राहायचं, काय वालायचं, का वाला फिरायचं, फॅशन यायची. लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. कधी ऐकले का दादा? मी नेहमी सांगत असतो, मुसलमानाच्या मुलीवर बलात्कार झाला, ऐकले दादा? मी कोणत्या धर्मावर जातीवर बोलत नाही. माझ्या छत्रपती शिवाजीराजाचं वाक्य आहे, जातीपातीच्या भिंती म्हणून विश्व एक परिवार आहे, असं जोपर्यंत आम्ही म्हणणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र सत्यात उतरणार नाही. कधी ऐकलं का तरुण मंडळी? मुसलमानाच्या मुलीवर बलात्कार झाला, ऐकलं? होणारच नाही. का होणार नाही? पूर्ण कपडे घालतात, तळबोट सुद्धा त्यांचं दिसत नाही, तळबोट. आमची अवलाद जेवढं उघडं घालत तेवढं उघडं. मग म्हणते मम्मी मला मच्छर चावा लागेल, तुला डेंगू हो, खटक्यात कॅलन मध्ये जाऊन रुडून मरावं, पाणी येणार आहे कॅलनला. माझा वाटल्या पाहिजे कुठल्या धर्मात जन्माला आलोय? हिंदू धर्मात जन्माला आलोय. संस्कृती काय आमची? आमच्या पोरांना संस्कृती माहित नाही, आमच्या पोराला धर्म माहित नाही. यदा यदा धर्म नाचा, कीर्तनात नाचा. 16.5 वर्षाची कानोपात्र नाचायला अगदी जन्मकोणाचा सोन्याचा झाला, सुंदर मंदिरात नसते. आणि नाचत असताना त्या मंदिरामध्ये कर्नाटकचा राजा दर्शनासाठी आला होता. आणि पार्डीकर त्यावेळेस कर्नाटक पंढरपूरच्या ताब्यात होत्या, पंढरपूरच्या. कर्नाटकचा राजा जगाच्या मालकाच्या दर्शनासाठी आला होता. जात असताना त्यांना गाभाऱ्याकडे पाहावं, 16.5 वर्षाच्या पोरीकडे पाहावं, त्याची नजर जावी. त्याला म्हणावं ही कोण आहे रे? शिपायानं म्हणावं महाराज ही एका वेश्याची पोरगी, मंदिरात राहिली, मंदिरात नाचायली, घरी जायला तयार नाही. राजानं म्हणावं तिला इथं नाचून काय फायदा आहे? तिला माझ्या दरबारात आणा, दरबारात नाचा जा. शिपाई पळालेत. 16.5 वर्षाच्या माझ्या कानोपात्रीला कळालं की मला आता मंदिरातून एका राजाच्या दरबारात नाचाय जावं लागलं, पण जाणार नाही, जाणार नाही. 16.5 वर्षाची पोरगी पळते, तिच्या पाठीमागे शिपाई आहेत. आणि 16.5 वर्षाची कानोपात्रा म्हणते देवा इतक्या दिवस पंढरपुरात राहिले, माझा सांभाळ संतांनी केला, आता माझ्या पाठीमाग कितीही जरी शिपाई लागले तरी मला भय नाही.
माझा सांभाळ इथल्या संतांनी केलाय. आता कितीही माझ्या मागे शिपाई लागले तरी मला भय नाही. ऐका जन्माचं सोनं कोणी केलं. 16.5 वर्षाची माझी कानोपत्रा पळायला लागली. जगाच्या मालकाच्या मंदिरात आली. जगाच्या मालकाकडे पाहिलं. कधीच न ठेवणारे हे मस्तक, कधीच न आलिंगन घालणारी माझी कानोपत्रा जगाच्या मालकाच्या पायावर हे मस्तक ठेवते तरुण मंडळी. आणि जगाच्या मालकाच्या पायावर प्राण सोडतो. काय अधिकार असेल त्याचा, काय अधिकार असेल, काय भाग्य असेल तिचं. देवाच्या दरबारात गेली हो. मरणही माणसाला चांगलं यावं. आमचे कीर्तनकार शेख ताजुद्दीन महाराज कीर्तनात गेले हो. मरणही माणसाला चांगलं यावं. काही काही लोक किड्या मुंग्यासारखे मरायले तो. 90 मारली, धडकला, मेला, बुलडा केलं मध्ये. मरणही चांगलं यावं. 16.5 वर्षाची कानोपत्रा जगाच्या मालकाच्या पायावर जाते. ही बातमी पंढरपूरला कळाली आहे. जन्माचं सोनं कोणी केलं. अख्खा पंढरपूर जमा झाले. कोणी काही बोलायला लागलं. कोणी म्हणायला लागलं एका वेशाची पोरगी आहे, पंढरपूरला पाठवलं. कोणी म्हणायला लागलं पांडुरंगाला पाठवलं इथं. कोणी म्हणायला लागलं हिला फेकून द्या. कोणी म्हणायला लागलं वाळवंटात टाका. बोलायला लागले लोक विचित्र. पण त्यावेळेस पंढरपूरच्या पांडुरंगाचे मुख्य पुजारी अनंत शास्त्री होते. अनंत शास्त्रीने यावं आणि म्हणावं जगाच्या मालकाच्या म्हणण्यानुसार हिची अंत्यविधी होईल. एका पुजाऱ्यानं, एका आडव्याने, एका ब्राह्मणाने म्हणावं अनंत शास्त्री देव बोलतो का? बोलतो तुमचा देव. प्रल्हाद शास्त्रीने म्हणावं देव बोलत नाही तर देव स्वप्नात येतो. स्वप्नात देव स्वप्नात येतो. तो खरं देव स्वप्नात येतो. आणि पार्टीकर खरं सांगता माझा जगाचा मालक स्वप्नात येतो बरं का. स्वप्नात 17 वर्षापासून तुम्ही सप्ताह करायला. कोणाकोणाच्या देव स्वप्नात आला हो? माग 2-3 हात वर केले बघू नका. एकही केलं नाही. मी लहानपणापासून कीर्तन करतो. माझ्या स्वप्नात एकदाही आला नाही देव. आपल्या स्वप्नात काय येतं माहितीये का? म्हणजे बहिणी, दिवरी म्हैसी, या पोराचं लग्न झालं नाही त्याला बायको येईल. तर देव स्वप्नात अजिबात नाही. देव स्वप्नात यायला सामर्थ्य लागते, सामर्थ्य. आणि त्याच्या जर मनात एकदा आलो. या वर्षी तरुण मंडळी कीर्तनाला यायले. बऱ्याच पोरायचं झालं नाही, या वर्षी करावं. देवाच्या मनात आलं 100% सप्ताह जायलाच होते. त्याच्या मनात या पाहिजे. त्याच्या सत्यशिव काहीच नाही. या बोलविल्या बोले झाडाचं पान सुद्धा वृक्षाची हे पाने हाले जाती सरला. 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 या वर्षी देवाच्या मनात आलं. लोक म्हणू लागले वाह काय सोयाबीन आहे. ज्यावेळेस ते फुलं लागले सोयाबीनला, काय सोयाबीन आहे, काय सोयाबीन आहे. त्याच्या मनात आलं बा लोक लई माजल्यावानी करायची. एकाच दिवशी धुई फिरली. एकाच दिवशी किती चावलं दिलं? 3च. काही लोक हलर आलं, हलर म्हणतात तुमच्याकडे. हलर आलं, त्या हलर कशी जाऊ लागली जिकडून गुळी पडते, गुळी तिथं जाऊन उभं राहू लागली. इकडे काय पडायला माती पडायला काहीच नाही. काही लोक गुळी चिरून बघलं याच्यात काही केलं. आणि त्याच्या मनात आल्यानं 3 क्विंटल नाही 10 क्विंटल द्यायची सुद्धा ताकद त्याच्यामध्ये आहे, सामर्थ्य. लोक कोरोना येण्याच्या अगोदर म्हणू लागले वा नुसता पैसा पैसा करू लागले. ओनली आय वांट मनी, मनी इज द लाईफ अँड मनी इज द लॉ. पैसा 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 एवढे पैसा पैसा करू लागले. सप्त्याला रुपये देण्या गेले. काही लोक सप्त्याला रुपये देत नाही. येऊन म्हणतात वरण कसं वेगळंच झालं. एकाने विचारलं पट्टी किती द्या? रुपया नाही. मग घरी
वजन हाणणारे येतं. काही काही लोक सप्त्याला रुपया देणार पण काड्या कराय नंबर एक गोष्ट सांगू का, सप्ताह करणारे कमी आहेत, सप्ताह मोडणाऱ्यांची संख्या जास्त झाली. काही काही लोकांना फक्त वाटते सप्ताह कसा मोडल, पण या धार्मिक कार्यक्रमामध्ये जर कोणी अडचण आणत असेल तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. हे सोपं नाही करणं. जे पुढे होतात ना त्यांना माहित आहे नियोजन लावणं सोपं नाही. एका लग्नाचं तुम्ही नियोजन लावू शकता पण सप्त्याचं नियोजन लावणं सोपं नाही. गायक कोणीकडे असते तर मृदंगाचार्य तिकडे असते, कीर्तनकार इकडे असते तर सिस्टीम तुमच्या गावातला उभं आहे चांगला आहे. आमचे दादा आदरणीय परमस्नेही सुंदर व्यक्तिमत्व नेहमी हसत राहतात, नेहमी हसतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायला. गावाची सिस्टीम आहे, टेन्शन नाही. दिली ना दिली तुझं म्हणालो बरं काय सिस्टीम आहे. सोपं नाही हे करणं. म्हणजे करतात ना त्यांना बोलणारे येतो, बोलणारे येत काही बोलतात लोक काही. आणि एक गोष्ट सांगू का, कोणीच सत्याचं, गावाचं, भावाचं, भावकीचं, गावाचं आणि देवाचं खात नाही. जे खाईल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. करणं होत नसेल ना बोलू नका. करतात त्याला बोलू नका, करतात त्याच्या काड्या करू नका. आणि जे करतात ना त्यांनी नुसतं ऐकायचं, इकून ऐकायचं, इकून सोडून द्यायचं. तर म्हणायचं जेव्हा येईल वाढण घेऊन जाय, भरपूर वाढण नेत असं तर नेऊन द्यायचं तुझ्या घरी वाढण. 16.5 वर्षात बोलायला गेलो का. अनंत शास्त्री म्हणजे देव स्वप्नात येतो, जन्माचं सोनं कोणाला स्वप्नात येतो. हो स्वप्नात येतो. समोर प्रेत ठेवलं जगाच्या मालकाच्या मंदिरामध्ये आणि त्या प्रेताच्या कडाला सगळे वारकरी, सगळे पुजारी, बडवे, ब्राह्मण झोपले. आणि मध्यरात्री जगाचा मालक स्वप्नात आला. आणि जगाचा मालक सांगायला लागला, हे अनंता तुझं सांगतो मी अनंता जरी वेशाची जरी पोरगी असली तरी निष्काम भक्त होती. अनंता हिची समाधी माझ्या उजव्या साईडला करा. अनंता उजव्या साईडला. जगाच्या मालकाच्या म्हणण्यानुसार पार्टीकर एका वेशाच्या पोटी जन्माला आलेल्या 16.5 वर्षाच्या कानोपात्रीची समाधी जगाच्या मालकाच्या उजव्या साईडला होते. काय अधिकार असतात. एक गीतकार म्हणून गेला कामाजी महाराज, एक गीतकार म्हणून गेला. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. एक गोष्ट बोलू का दादा, आपला पहिला हात पंढरपुरात गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाला लागण्याच्या अगोदर हा हात पांडुरंगाला लागण्याच्या अगोदर आपला हात कोणाला लागतो पहिला? कानोपात्रीच्या झाडाला लागतो. आणि ते झाड एवढं सुंदर आहे जेवढी कानोपात्र सुंदर होती तेवढं ते झाड सुंदर आहे. त्या झाडावर असा हात जरी ठेवला तरी हात घसरतो, एवढं सुंदर आहे. आणि त्या कानोपात्रीची समाधी व्हावी आणि त्या कानोपात्रीने म्हणावं, देवा जी माझी इच्छा होती ना ती पूर्ण झाली. अभंगाचं 3रं चरण.
कानोपत्रेने म्हणावं, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले खंते. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचे 3 चरण झालेत. उर्वरित 1 चरण 1 मिनिटामध्ये घेऊया. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. आहेत त्यांना पुरुष मंडळी तेवढे ज्यांना देवाने हात दिलेत त्यांना सुंदर, ज्यांना दिलेत त्यांनी हात वर करा. ज्यांना दिले नाहीत त्यांनी करू नका. विठोबा सप्त्या काय आनंद आहे. आता पुरुष मंडळी म्हणते, महाराज आम्हाला टाळी वाजवायला लावली, आम्हाला म्हणायला लावलं. महिला मंडळींना यांना आरक्षण आहे, आरक्षण. कुठल्या गाडीत बसा फुकट, कुठल्या गाडीत बसा फुकट, पण इथं आरक्षण नाही. आईसाहेब इथे मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे. एकदा आईसाहेब सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा बरं महिला मंडळी. वा, आता पुरुष मंडळी वाजवा बरं. दादाराव महाराज खरं इमानदारीने सांगा, टाळी महिला मंडळीची सुंदर वाजली की पुरुष मंडळीची? तुम्हाला अजून 4 दिवस राहायचे अवघड राहील बरं का. कोणाची वाजली? महिला मंडळीची. वा, दादाराव महाराजांचं म्हणणं आहे महिला मंडळी, आणि खरंच सुंदर वाजली. स्वरात टाळी वाजली तुमची, स्वरात. एकदा वाजवायचं आहे, स्वरात वाजली, स्वरात. आता ही टाळी वाजते पण कशी गौऱ्या थापल्यावर फतलक पार्टीकर यांच्या टाळीत भक्ती आहे. महिला मंडळीच्या सगळ्यात जास्त कथेला येत, कीर्तनाला येत, हरिपाठाला येत, काकड्याला येत. यांच्या टाळीत भक्ती आहे, यांच्या टाळीत शक्ती आहे. तुमच्या फक्त सप्त्याची नुकती आहे. भक्ती नाही, शक्ती नाही. लोक पंक्तीला लिंब घेऊन चालेत, लिंबू पिळून खाणारे. भक्ती नाही, शक्ती नाही. पण पार्टीमध्ये महिला मंडळी ही तेवढ्याच कीर्तनाला आहे आणि पुरुष मंडळी सुद्धा तेवढीच कीर्तन आहे. तिथं जोरदार टाळ्या वाजवा. 16.5 वर्षाच्या कानोपत्रेने म्हणावं, देवा ही माझी इच्छा होती ना ती पूर्ण झाली. समाधीत जावं आणि कानोपत्रेने म्हणावं, देवा आता पुढच्या जन्मामध्ये कितीही जरी धावत जरी काळ आला तरी माझं काहीच करू शकणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमरे गाला Come
जन्मालो त्याचे असे फल झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते तुका मने काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते. माझ्याकडे फक्त आता 10 मिनिटे घेऊ ना. 10 मिनिटं 10 मिनिटं घेतो. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा नंतर माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. विठाला थोडंसं तुमच्या या पार्टीमध्ये नियोजन आहे आणि विशेष म्हणजे आज कीर्तनाला तरुण मंडळी आहेत. काल परवाच 19 फेब्रुवारी होऊन गेले माझ्या रायतेचे राजे छत्रपती शिवाजीराजांची जयंती. माझ्या राजांबद्दल नेहमी मी कीर्तनामध्ये एक 10 मिनिटं घेत असतो. प्रत्येक कीर्तनकारांना घेतले पाहिजे. का तर छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून हिंदू धर्म आहे. छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून वारकरी संप्रदाय आहे. छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून हे कीर्तन आहे. ते विठाला 5 मिनिटांमध्ये माझ्या राजांबद्दल बोलतो, पण थोडं वेगळं बोलतो. कधीच तुम्ही ऐकलं नसाल असं. थोडा आवाज द्या सिस्टीममध्ये आता. थोडा आवाज. वा हॅलो. अरे ऐका प्रसंग. माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना म्हणावं माझ्या राजाचा जन्म कसा झाला. जिजामातेने म्हणावं शहाजीराजांना राजा राजा मला असं वाटतं राजा राजा गडाच्या पायथ्याशी राजा शिवाई देवीचं मंदिर आहे. राजा शहाजीराजांनी ऐकावे. म्हणावं जिजाई आहे मंदिर. मग जिजामातेने म्हणावं राजा नवरात्राचे दिवस चालू आहेत. राजा नवरात्राचे. मला असं वाटतं राजा आज नवरात्राची 5वी माळ आहे. राजा मला असं वाटतं गडाच्या पायथ्याशी शिवाई देवीच्या दर्शनाला जावं राजा अशी माझी इच्छा आहे. राजा शहाजीराजाने म्हणावं जिजाई इच्छा आहे ना तुमची. मग जा माझ्या जिजामातेने शिवनेरी किल्ल्यावर निघावं. गडाच्या पायथ्याशी यावं तरुण मंडळी. शिवाई देवीच्या मंदिरात यावं आणि माझ्या जगदंबेला पाहावं. माझ्या शिवाई देवीला पाहावं आणि माझ्या जिजामातेने म्हणावं ए जगदंबे ए आदिशक्ती आई तुळजा भवानी आई तुझ्या जवळ आलोय मी. पण आई तुला काहीतरी मागायला आलोय मी. आई माझ्या डोळ्याच्या समोर मंदिराच्या बंदीला उद्ध्वस्त व्हायलेत. आई माझ्या डोळ्याच्या समोर मंदिरावरले कळसो पाळले चाललेत. आई माझ्या डोळ्याच्या समोर मंदिरातले देव फुटले चाललेत. आई माझ्या डोळ्याच्या समोर आया बहिणीच्या अपूर्व वेशीवर चालली. आई माझ्या डोळ्याच्या समोर शेतकऱ्याला उपाडलं जातं ग. आई मला असं वाटतं आई कुठंतरी थांबलं पाहिजे आई. आणि माझ्या ही पोटी एखाद रत्न जन्माला घाला. ही रत्न माझ्या जिजामातेने शिवाई देवीला म्हणावं. पुढचा शब्द ऐका माझ्या जिजामातेचा. आई माझ्या ज्या पोटी एखाद रत्न जन्माला घातलीस तर तुलाच येईल. तुझंच नाव ठेवील आई. तुझंच नाव ठेवील. आणि माझ्या जिजामातेने निघावं गडावर यावं. शहाजीराजांनी म्हणावं जिजाई आलात का. हो राजा आलोय. राजा दर्शन तर करून आलोय. राजा नवरात्रीचे दिवस चालू आहेत. राजा आणि मला असं वाटतं राजा गडावर काहीतरी गोंधळ घालावा. गडावर काहीतरी गोंधळही बोलवावेत असं वाटतं राजा मला. शहाजीराजांनी आवाज द्यावा जा मावळ्यानो गोंधळांना बोलवा. गोंधळांना बोलवण्यात आलं का म्हणजे मला गडावर गोंधळी आलेत. आणि शिवाजी महाराज गडावर गोंधळी आलेत आणि त्या गोंधळांनी मामा गोंधळ सुरू केला. गोंधळ आम्ही गोंधळी आम्ही आंबेत गोंधळी
संपलाय पार्टीकर. आता बरेच दिवस उलटून गेले, बऱ्याच दिवसानंतर माझ्या जिजामातेला डोहाळे लागायला सुरुवात झाली. डोहाळे, माझ्या जिजामातेचे डोहाळे होते तरी कशाचे? रामायण वाचायचे, महाभारत वाचायचे, घोड्यावर बसायचे, तलवार फिरवायचे. माझ्या जिजामातेचे डोहाळे तलवार. माझ्या जिजामातेने 9व्या महिन्यात घोड्यावर बसावं. तरुण मंडळी, 9व्या महिन्यात माझ्या जिजामातेने 9व्या महिन्यात घोड्यावर बसावं. 9व्या महिन्यात हातात तलवार घ्यावी. 9व्या महिन्यात दादा. आमच्याही बायाला डोहाळे लागतात. आमच्या बायाला पहिला दुसरा महिना आला की म्हणतात, अहो मला कसं केलंच वाले. 9व्या महिन्यात हातात तलवार घ्यावी त्याला, घोड्यावर बसावं. आमच्या बायाला 9व्या महिन्यात आमच्या बाया, अहो मला नारळ पाणी आणता काय? माती खाईत होता. जिजामातीला होतं का दादा नारळ पाणी? नारळ पाणी दवाखाना होता. 9व्या महिन्यात हातात तलवार घ्यावी आणि घोड्यावर बसावं. एक दिवस काय व्हावं? एका मिनिटात घोडा म्हणतो सेवेला पौर्णिमेला थोडा एक दिवस सह्याद्री आजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. शिवनेरी आनंदाने डोलू लागली आहे. पशु पक्षी आनंदाने नाचणार आहे. प्रश्न पडलाय, नाव काय ठेवावं? कोणी म्हणत राम देवा, कोणी म्हणत कृष्ण देवा, कोणी म्हणत कन्हैया देवा, कोणी म्हणत हरी देवा, कोणी म्हणत मुकुंदा देवा. पण या वाक्याला दिलं ताई शिवाजी देवीला मुलगा जर झाला तर नाव देवनी शिवाजी राजे. शिवाजी राजे नाव शिवाजी राजे आता लहानाचं मोठे व्हायले. शिवाजी राजे आता एक मावळा जमात राहिले. त्यामध्ये तानाजी मालुसरे, केसाजी कमलिक, बाजीप्रती देशपांडे, जीवा महान सगळ्या मावळ्यांना एकत्र केलंय आणि त्यांच्यासोबत खेळ खेळायचे. शिवाजी राजांचे होते तरी कोणते खेळ? खेळाचा नाही गरी हरी, खेळाचा नाही गरी हरी, कोणी घोडा स्वार करते, उडले स्वार करते, माझ्या राजांचे खेळ. शिवाजी राजांनी अनेक खेळ खेळले. रायरेश्वराच्या मंदिरात जावा होता आणि या हिंदवी स्वराज्याची शक्ती घ्यावी. स्वराज्य 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 माझ्या छत्रपती शिवाजी राजांबद्दल जर बोलायला गेलं तर वेळ संपल, माणूस संपल, पृथ्वी संपल, काळ संपल, पण माझ्या राजाचा इतिहास संपणार नाही. एवढा इतिहास राजाने महाराष्ट्राला झालेली सेवा. भगवंत पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सोचे सजन माय बाबा. चुकलं असेल तर माझं, म्हणजे काही चांगलं असेल तर माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांचे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, जो गलती करके पछताए उसे महात्मा कहते हैं, जो कभी ही ना गलती करे उसे भगवान कहते हैं, और जो गलती के ऊपर दोबारा गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान कहते हैं. गोडासा नियोजन आहे. गोडासा गायक वादक
आपल्याच परिसराचं भूषण आणि आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. आपल्या गावाच्या शेजारी, आपल्या गावात मृदंगाचारी आहेत, गावाच्या शेजारी आहेत, मान दिला पाहिजे. गावात गायक आहे, उभं केलं पाहिजे. गावात कीर्तनकार आहे, स्थान दिलं पाहिजे. गावात सिस्टीमवाले आहेत, लावलं पाहिजे. गावात मंडप आहे, लावला पाहिजे. गावात आचार्य आहे, लावला पाहिजे. गावात कुठलाही माणूस एखाद्या प्रगतीपथावर जात असेल तर त्याला मोठं केलं पाहिजे. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं. एक गोष्ट बोलू का, आज भाजी, मेथीची भाजी आपली आहे, टमाटे आपले आहेत, वांगे आपले आहेत, पालक आपले, नाव खैमचं आहे, नाव द्यायचं आहे. आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा करो, फक्त लाजू नका. कुठल्याही क्षेत्राचा लाजायचं नाही. रोज 500 रुपये कमाई करायची, पण इमानदारीने कोणाची हळहळायची नाही. काय ट्रॅकिंगचे कपडे घालायचे ना पोरं, स्वतःच्या जीवावर घालायचे, मायबापाच्या जीवावर नाही. काही काही पोरं लग्न करतात, बायकोला फिरायला मायबापाच्या जीवावर घेऊन जातात. अशा कॅरेलमध्ये ढकलून फेकून दिला. काय मजा करायची स्वतःच्या जीवावर. पोराने म्हणलं, बापाने म्हणलं पाहिजे, वा काय पोरग मो, आज माझे मी बसून आहे, पोरग माझा आज पैसा कमाले, आज मी बसून आहे, मला टेन्शन नाही पोराचं. ही गोष्ट बोलू का पोरं, आपल्या मायबापाची मान खाली होईल असं वागू नका. आपल्या मायबापाची मान कशी वर जाते समजा नाही जगा. हे रक्त छत्रपती शिवाजी राजांचं रक्त आहे, संभाजीराजांचं रक्त आहे, हे वाकणार नाही कोणापेक्षा. मजबूत जगा. आज मुस्लिमाचा मुलगा 1000 रुपये घरी आणते, 1000 रुपये, टप्पर इकते, टप्पर, बॉटल इकते, बॉटल भंगार, पण 500 आणते. लाज वाटते. आमचं पोरग रोज 1000 रुपये खर्च दे, लाज वाटली पाहिजे. काय मजा मारायची, पोरं टकाटक राहायचं, माळजी घडायची, मस्त बायको बिकू करायची, नंबर 1 गरीब पान आपली, बुलेट बिलेट घ्यायची, गाडीवर बसवायचं बायकोला, वसमतला, नांदेडला, वजिराबादला, पिक्चरला, मॉलला न्यायचं, मस्त राहायच. घरी येताना माय बापाला मस्त फळं बिळं आणायचे, खुश, ती खुश, आपण खुश. काही काही गावामध्ये असं काहीतरी शोकांतिका आहे, बापाला पोराला उतरून आणावं लागते, बापाला पोराला आधार द्यावा लागते. शोकांतिका आहे. बाप पोरग दारुड्या निघाले, बापाला लाज वाटते पोरायला उचलायला, लाज. असं काहीतरी वागा पोरं. बापाने कलीमध्ये मान वर करून वागलं पाहिजे. स्वाभिमानाने जगा, हिमतीने जगा. हे गायक वादक गुणीजन म्हणले आहेत ना. एक गोष्ट बोलू का बरोबर, आज संप्रदाय आहे म्हणून आज धर्म टिकून आहे. संप्रदाय म्हणून पवित्र तुळशीचे गळ्यामध्ये माळ घालायचे, टकाटक माळ गिळ घालायचे, गंध बिंद लावायचा. लोक म्हणतात काय नंबर 1 नवर देव येऊ म्हणतात की नाही, नंबर 1 मध्ये झटकीत लग्न होते. बेवड्या बेवड्या फोन, अहो दारू द्यायला सोडून द्यावा आता पुरी. तुमच्या स्वप्नातही नाही, तुमच्या मनातही नाही, विचारच तुमच्या लग्नाचा आता. विचारात माझे गुरुवारे सांगतात, नुसती फोटो बघायची, फोटो कडे बघायचा आता. स्वाभिमान वजनात राहिलं पाहिजे, वजनात स्वाभिमानाने. काय एक वादक गुरुजन मंडळी टाळकरीमध्ये गोड असते नियोजन आहे. आणि पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, समस्त गावकरी मंडळीच्या विनंतीला मान देऊन आमचे जगनराव पाटील असतील, अरुण दादा पाटील असतील, यांनी मला फोन केला. आमचे महाराजांचे मृदंगाचार्यांचे पिताश्री यांनी मला फोन केला, महाराजांनी फोन केला. समस्त गावकरी मंडळी, माझं चुकलं असेल, माझ्या तोंडातून एखादा शब्द केला असेल तर माझा. बोलताना माणूस बोलत असतो. लोक 2 तासाचं चांगलं घेत नाहीत, 2 तास बोललेलं लोक घेत नाहीत. एखादा चुकून शब्द गेला की तेवढाच घेतात, एकमेकाला जोडतात, व्हायरल करतात. महाराज मेला पाहिजे असं कोणा काही ज्यांनी शूटिंग केलं त्यांना विनंती आहे, माय बाप तुम्हाला विनंती आहे, चांगलं तेवढं व्हायरल करा माय बापू. माय पार्टी आहे माय, हा बाबा पार्टी आहे. तिघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मस्त लगेच मस्त मोबाईलचा योग्य वापर करायला इथे असा वापर करा. नाही तर काही काही बरोबर उगं बसले असं. आणि मी एका दिवशी कीर्तनात म्हणलं ती गुगल बाई सोयरी की लावून द्यायली. गुगल बाई बोलते ना, एका पोरानं ऐकलं का माझी महाराज, मारुतीच्या पाठीमागे गेलो, मी जाऊ लागलो. पण असं गुगलचं बटन दाबलं, त्या बाईला म्हणायला लागलो, ओ बाई मो होईल काय. ती बाई म्हणली तेरा नाही होगा. याला टेन्शन आलं, याने दुसरं बटन दाबलं, क्यों नाही होगा. ती बाई म्हणजे तू गाव मी ऐसाच ओळू फिरेगा. याला एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन, त्यानं दुसरं बटन दाबलं, ओ बाई तुमचाच खूप सुंदर आवाज यायलाय. त्या बाईने बोलायचंच बंद केलं.
तसं मोबाईलचा योग्य वापर करा. आता या पोरांनी मस्त लगे कीर्तनामध्ये मोबाईल लावला, मस्त व्हायरल करायचं, नाहीतर म्हातारे माणसाला एखाद्या बाला ऐकू द्यायचं, हे योग्य वापर आहे. अरे काही काही जण लोक काही काहीचे बोट वाकडे झाले पोरायचे, असेच करायचं काय चांगला करा. या ठिकाणी किती मस्त होत आहे ना, त्यांनी नाही का ऑनलाईन लाईव्ह नाही ना, किती मस्त हसायला तिघायचं झालं नाही. 100% पुढच्या सप्त्याला तिघ जोड्या घेऊन ये. चांगलं काम करायचं बरं, काही जोरदार पुन्हा एकदा काढायला हसली बघा की लग्नाला बरोबर काय माझ्या बोलताना माणूस एखादा शब्द बोलतो ते आपला आहे. ऐका, भक्तीच्या वाटेवर गाव लागलं पारडी. ऐका बरं का, भक्तीच्या वाटेवर गाव लागलं पारडी. आशीर्वाद घेण्यास मन माझं थांबलं. तुमच्या भक्तीचा धरा असाच वाहू द्या. पांडुरंगा, या पारडी मधल्या लोकांना नेहमी सुखाचं राहू द्या. एकच डोक्यात ठेवा, कीर्तन संपलं. आईसाहेब, 22 जानेवारीपासून एक मोठा आनंदाचा दिवस आला आहे. 22 जानेवारीपासून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये जगाचा मालक मंदिरात आलाय. मंदिरात एक गोष्ट बोलू का आईसाहेब, नवऱ्याला म्हणावं, मालकाला म्हणावं, मालक एक प्रकारची सणाला साडी नका घेऊ. मालक, सणाला साडी नका घेऊ, एखादा दागिना नका करू, पण माझ्या डोळ्याच्या देखत मला फक्त एकदा अयोध्या दाखवा. पोरं तुम्ही बी बायकोला गोव्याला नका फिरवायला घेऊन जाऊ, दिल्लीला नका फिरवायला घेऊन जाऊ, ताजमहाल नका दाखवू, मुंबई नका दाखवू, पण आपल्या बायकोला, आपल्या माय बापाला डोळ्याच्या देखत अयोध्या दाखवल्याशिवाय राहू नका. सुंदर राम मंदिर झाले, आता बनाएंगे मंदिर नाही, आता बन गया आहे मंदिर. पुन्हा सध्या चुकलं असेल तर माझं या ठिकाणी माझ्यासोबत आलेले गोविंद दादा असतील, आमचे तिकडेसून आलेले दादा असतील, दांडेगावून आलेले असतील, समस्त पारडीकर मंडळी त्यांनी ज्यांनी मला फोन केला, सगळ्यांच्या चरणावर सिस्टीमवाले दादा, त्याचबरोबर आमचे दादा, हे मला नाव माहित नाही, ते माझ्यासारखे वाढले बघा, गोविंद महाराज. हा, गोविंद महाराज माझ्यासारखे बॉडी बिल्डर, असे गोविंद दादा असतील. साऊंड सिस्टीमचा व्यक्तिमत्व, सुंदर साऊंड सिस्टीम आहे बरं का. आणि या तिघांच्या लग्नाला फुकट द्या साऊंड सिस्टीम आहे. या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय विठ्ठल, जय साधू संतांच्या आशीर्वादाने, जाणकार मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख, जन्म आलो त्याचे सार्थक, आजी फळ झाले सार्थक साचे. जन्माला आलो हे खरंच कोणाच्या संगतीमध्ये आपल्याला फळ मिळालं, हे महाराजांचं सुंदर चिंतन या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. खरंच सार्थक झालं आपलं सुद्धा. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो.